हाडाचं काड आणि रक्ताचं पाणी करून बाप आपल्या मुलांना वाढवत असतो। खरं सांगू मावशी, जी कडेवर घेते ती आई असते आणि बाप मुलाला खांद्यावर घेत असतो। याचं मागचं कारण काय आहे हो? काय कारण आहे? आई आपल्याला जिथपर्यंत दिसतं तेवढं मुलाने बघावं हा उद्देश आईचा असतो, परंतु बापाचा उद्देश काय असतो? आपल्याला जिथपर्यंत दिसतंय त्याच्याही पुढचं आपल्या मुलानं बघावं हा उद्देश बापाचा असतो। परंतु बाप आम्हाला कळालाच नाही। का कळाला नाही? कारण कायम मुलगा चांगला निघावा म्हणून बाप काळजी करणारा बाप असतो। सांगू, जर संतती चांगली नसेल, कर्तृत्ववान नसेल तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी संपत्ती कमवूच नका। काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? जर संतती चांगली असेल तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी कमवण्याची गरजच नाही। म्हणून प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा प्रॉपर्टी कमवण्याच्या लायक मुलं कमवा। विठाला विठाला दादा, माहिती आहे सगळ्यांना, पेपर सगळे वाचताय, बीड मध्ये आता घडलेली 4 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे। काय घटना आहे? आपल्या आई आणि वडिलांना, आपल्याच समाजातील माणूस आहे दादा, जाहेबाई आडनाव। सांगू, मला माहिती आहे शूटिंग चालू, जाहेबाई आडनावाचा माणूस आहे की त्याने आपल्या आई वडिलांना त्या रुमण्यानं मार इथपर्यंत मारलं, त्याच्यामध्ये आई स्वतः मरून गेली। का घडतं असं? का घडतं असं? जेव्हा आजही तुम्ही वृद्धाश्रमात जा, का वृद्धाश्रम वाढायला लागले? का वृद्धाश्रम वाढायला लागले? त्याचे कारण हेच आहे, आपला मुलगा केवळ सुसंस्कृत नाही झाला। आपण मुलांना शिकवलं, 100% शिकवा, हा तुमचा नैतिक अधिकार आहे, नवे तुमचं कर्तव्य आहे, परंतु शिकवत असताना त्यांना सुसंस्कृतपणे शिकवा, हेही तितकंच महत्वाचं आहे। इथपर्यंत त्यांना शिकवू नका का ते तुम्हाला वेडे म्हणतील, इथपर्यंत शिकवू नका। आज तीच परिस्थिती झाली आहे। अंधेरी वेस्टला जर आपण बघितलं साहेब, लक्षात येईल, एक आई वर्षभर मरून पडली त्या रूम मध्ये, परंतु त्या परदेशातून त्या मुलाला आठवणच नाही। आई आपली अंधेरी वेस्टला आहे। 1 वर्षानं आल्यानंतर आईचा सांगाडा बाहेर काढतोय। मनोर म्हणून वसईच्या जवळ गाव आहे, सत्य घडलेल्या घटना दादा। वसई आपल्या गुजरातला राहणारी स्त्री बापाच्या अंत्यविधीला आलीच नाही। त्या सोसायटी लोकांना सांगितलं, तुमचा व्हॉटेवर जी काही अमाऊंट आहे ती मी पेड करते, तुम्ही अंत्यविधी करून घ्या। याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी तुम्ही रात्रंदिवस तळमळ करताय। जे आपल्याला वाटणारा खाणारा खास आपण आपल्या लेकरांसाठी ठेवतो। सांगू, मुंबईला भांडे घसणाऱ्या स्त्रिया, जर त्या मालकाने 2 लाडू जरी दिले ना, ते लाडू आपल्या पदराला बांधते आणि घरी घेऊन येते, कारण तिचा मने आणि सुन्या दिसतोय, ती खात नाही, घरी घेऊन येते। बाप सांगू, आपलं शिक्षण माझ्या परिस्थितीमुळे झालं नाही, माझ्या मुलानं बॅरिस्टर व्हावा, माझ्या मुलानं डॉक्टर व्हावा, माझ्या मुलानं इंजिनियर व्हावा, आणि तोच इंजिनियर नंतर सांगतोय, बाबा तुम्ही असं करू नका, तुम्हाला काही कळत नाही। सांगू मावशी, आता तुम्ही रडाल, मुलगी बापाचं काळजाचा तुकडा असतो, बापाचा खरा काळजाचा तुकडा मुलगी असते। आठवा ते दिवस, आठवा रात्र तुम्ही जन्माला यावा म्हणून त्या बापानं व्याजानं पैसे सोसायटीतून काढले आणि तुमचं बाळंतपण केलंय, तुम्हाला जन्माला घातलंय, ती आई असते। आणि त्या आईला तो पैसा बापाने भरलाय आणि आपल्या 2 मुलांबरोबर त्या मुलीला वाढवते, 2 मुलांबरोबर त्या मुलीला वाढवते। वाढवता ती मुलगी मोठी होते आणि एक दिवस दादा तिला प्यार होतं। काय होतं? प्यार, प्रेम प्रेम प्रेम। काय असतं प्रेम? कुणी केलंय माहितीये? केवळ वासनेपोटी एखाद्याला अटॅच होणं त्याला प्रेम नाही म्हणत। सांगू, आणि ती मुलगी विचार करत नाही। जेव्हा तो मुलगा तिला सांगतो, जर आपल्या बापाने लग्न लावून नाही दिलं ना, आपण पळून जाऊन लग्न करू, कारण तुझा भाऊ
भर गावामध्ये सगळ्यांच्या समोर मला म्हणाला होता का तू कसा राहतोय ते बघतो, म्हणून त्याच्या नाकावर टिच्चून तुला पळून न्यायचंय. बहीण निघाली, भावाबरोबर त्या तिच्या मित्राबरोबर पळून गेली. लग्न लावलं, लग्न लागलं, लग्न झालं. 4 दिवस झाले, बापाला कळालं आपली मुलगी घरात नाहीये. मावशी, 4 दिवस झाले बापाला कळालं, आईला कळालं आपली मुलगी घरात नाहीये, त्या भावाला कळालं आपली बहीण घरात नाहीये. अशा वेळेस त्या बापाने पत्र लिहायला काढलं, बाळा अगं तुला जर पळूनच जायचं होतं तर तू रात्रीच जर आम्हाला सांगितलं असतं ना, त्या गोड शिरा बनवला असता आणि त्या शिऱ्यामध्ये विष टाकून तुझ्या हातानं आम्हाला खाऊ घातलं असतं तरी खाल्लं असतं. आज आम्ही का बघायचे हे दिवस? यासाठी आम्ही तुला लहानचं मोठं केलंय का? तू पळून गेली, निश्चितपणे ज्याच्या बरोबर गेली त्याने त्याला आनंद झालाय, तो त्याच्या आईबापांना समजवेलही, परंतु तुझ्या आईबापांचं काय? तो त्याच्या भावाला समजवेल, परंतु तुझ्या भावाचं काय? तो त्याच्या आईला समजवेल, तुझ्या आईचं काय? बाळा, आज रात्र झाली, गेली 4 दिवस. मावशी रडू नका, आणि सत्य आहे, गेली 4 दिवस बाळा तुझी आई दरवाजा बंद करून लोकांचे तोंड न बघता घरात कडी लावून बसली रे. घरात कडी लावून बसली. तुझा भाऊ समाजाच्या समोर येऊ शकत नाही. ज्या बापाने ज्या समाजाला पेढे वाटले ना, ज्यांनी मुलगी झाली म्हणून ज्या बापाने लोकांच्या तोंडात पेढे घातले, तेच आज माझ्या तोंडात शेण घालताय. का होतंय असं? का होतंय? बाळा, तुला काय कमी केलं होतं का तू त्या भावाला, त्या तुझ्या मित्राला, त्याच्या बरोबर तू पळून गेलीये? तो तुला चांगला वाटला, आमचं प्रेम तुला दिसलं नाही का? 100 रुपये रोजाना आम्ही जाऊन तुला ब्युटी पार्लरला जाण्यासाठी 100 रुपये नाही 1000 रुपये तुला दिले, आणि मी एक वेळची दाढीला मला साबण नव्हता तर मी पाण्यानं दाढी केली, ते तुला दिसलं नाही? तुला बरं वाटावं, शाळेमध्ये जाताना तू कुठेही चुकू नाही, आमचा तुझ्याशी सतत संबंध कॉन्टॅक्ट असावा म्हणून मोबाईल तुला घेऊन दिला. आमच्या पायात चप्पल नाही, तुला ब्रँडेड बूट घेऊन दिले, परंतु आमच्या पायात चप्पल नाही. तो बाप तुला आठवला नाही का? अगं, हाडाचं काढं आणि रक्ताचं पाणी करून तळहाताच्या फोडासारखं तुला जपलं ग तायडे, तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. हा भाऊ तुझा केवळ आणि केवळ माझ्यामुळे विष घ्यायचा राहिलाय, नाही तर जीवनामध्ये कोणाला कशा पद्धतीने तोंड दाखवावं ती आई घराच्या बाहेर निघत नाहीये. सुनील दादा, अनिल दादा, मला एक सांगा, जेव्हा तुमच्यावरती लहानपणी परिस्थिती होती, रोजाना कामाला जायचे, ते आई वडील तुम्हाला आठवताय ना? सांगू, एकच उदाहरण सांगतो, कशा पद्धतीने संस्कार किती महत्वाचे असतात. ते महत्वाचे संस्कार असतात. सचिन तेंडुलकरांना सर्वजण ओळखतात, सचिन तेंडुलकरांना सगळेजण ओळखतात. सचिन तेंडुलकरांनी जेव्हा 10,000 रन्स कंप्लीट केले, तेव्हा त्याला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की दादा, तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुमच्या मुलांवरती संस्कार कधी करता? सचिन तेंडुलकरने सांगितलेलं उत्तर, त्याने सांगितलं, संस्कार करण्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नसते. मुलं हे अनुकरण प्रिय असतात, अनुकरण प्रिय असतात. तुम्ही जसे घरामध्ये जसे वागतात ना, तसं तुमचं अनुकरण ते मुलं करत असतात. म्हणून जेव्हा मी आल्या जेव्हा अनिल दादाने बघितलं, लगेच येऊन माझ्या पुढे पायाला हात लावले आणि त्यांच्या मुलांनाही पायाला हात लावायला सांगितले. ही आपली संस्कृती आहे, आणि हीच संस्कृती आपल्या जनाबाईने आणि दगडूबाबाने शिकवली, म्हणून आज ते पुढे चालताय. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. परंतु दादा, परिस्थिती एवढी गंभीर झाली का त्याच बापाला आज कोण ओळखायला तयार नाहीये. माहिती आहे ना साहेब, मला माहिती आहे. एक शिक्षक कुटुंब होतं पुण्यामध्ये. साहेब, मी आदरणीय गुरुवरे वाबळे माऊलींच्या बरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतो. अनेक वृद्धाश्रम, अनेक अनाथ आश्रमांना आम्ही जाऊन भेट देतोय. जो म्हणतोय ना, जो जीवनात म्हणतोय ना, माझ्या बापाने माझ्यासाठी काही केलं नाही, त्यांनी माझ्या बरोबर या.
माझ्या बरोबर या, एकदा वृद्धाश्रमात या, एकदा अनाथाश्रमात या, एकदा त्या रस्त्यानं डांबरावरती काम करणारे आई वडील आणि त्या आई वडिलांची मुलं डोक्यावर टोकरी घेऊन खडी टाकणारे मुलं बघा. मग कळेल आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी काय केलंय. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. कोई नहीं माने औरत को, आपणा सर्वांना ज्ञातच आहे का तीच मुलगी नंतर त्या पत्रामध्ये तो बाप सांगतोय, काय सांगतोय, बाळा ठीक आहे तू आता चूक केलीच आहेस तर परंतु त्या घरी सुखी राहा. आणि सुखी राहा म्हटल्यानंतर जर कधी परत जर तुला कधी बापाची आठवण झाली तर निसंकोचपणे बापाकडे ये. आली. असं पत्र गेल्यानंतर ती मुलगी काही कालावधीत, आणि जे वासनेने जवळ झालेले असतात ना, मला एक हे धाडसाने मी या ठिकाणी सांगतो, अनेक प्रेम विवाह एका वर्षाच्या आत परत त्यांचे काडीमोड झालेला आहे. असे कितीतरी प्रेम विवाह. का होतं असं, का होतं असं? केवळ वासनेनं एकमेकाला बघितल्यानंतर त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम आईही करते मुलावरती, प्रेम बापही करतो मुलावरती. निस्वार्थ प्रेम करतात. ते प्रेम महत्वाचं असतं, ते प्रेम महत्वाचं असतं. सांगू मग ती मुलगी ठराविक कालावधीनंतर 1 वर्षाने बापाला फोन करते. बापाला फोन केल्यानंतर बाप, आणि खरं सांगू मावशी, सगळ्यात मोठं दुःख बापाला काय असेल सांगू? तो बाप समाजामध्ये गरीब म्हणून मिरवेल, बाप समाजामध्ये गरीब म्हणून मिरवेल. पण बापाला जर कोणी म्हटलं ना तुझ्या मुलीनं असं केलं, ती त्याला पचणार नाही दादा. विठाल विठाल विठाल. तोच बाप कष्ट करतो. मग सुनील भाऊ, अनिल भाऊ आणि गणेश दादा, बाप सांगताय, आदरणीय गुरुवर्य बाबळे माऊलींची एक कविता आहे, मला कसं तरी होतं या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. काय होतंय? मला कसं तरी होतंय बाप लोकांचा बघताना. ज्याला बाप नाही त्याला विचारा बाप काय असतो, ज्याला आई नाही त्याला विचारा आई काय असते. कसं तरी होतंय. मग त्याला आठवतंय कसं केलंय बापाने, कसं केलंय ते दिवस आठवतात. मला माहिती आहे प्रत्येक आपण गरीब कुटुंबातून आलेलो आहोत. पर्यायी एरवी आपल्याला आपल्या घरी 1 दिवसाचं जेवण भेटायलाही नव्हतं. 1 दिवसाचं जेवण आपल्याकडे नव्हतं. अशी वेळ आपल्यावरती होती. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाला सदा आमचीच चिंता असायची. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं. बाप आपल्याला 1000 रुपये मीटरचा कपडा आपल्याला घ्यायला द्यायचा, परंतु स्वतः त्याच्या धोत्राला कायम थिगळ असायचं. कायम का थिगळ असायचं? तो डॉक्टरकडे जायला घाबरत नव्हता, परंतु डॉक्टरकडे जर गेलं आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला महिनाभर घरी आराम करावा लागेल, तर त्याला त्यांच्या मुलांची चिंता होती. असा बाप असतो. सांगू जेव्हा मावशी, मला माहिती आपल्याकडे वेळ कमी आहे, ती साहेब प्रत्येकाला मुलगी आहे. जेव्हा मुलगी
लग्न होतं ना तेव्हा त्या मुलीला आठवा तो दिवस, आणि तो बाप त्या दिवशी बाप पाहुणे आले, पाहुणे बघताय, पाहुणे बघून गेले, जमावाजमी झाली. सांगितलं, सुनील दादा मला वाटतं तुम्हाला बहीण नाहीये, परंतु जर बहीण असती तर तेव्हा तुम्हाला कळेल का बापाची घालमेल काय असते. बापाने तुम्हालाही मुली इतपत प्रेम तुमच्यावरती केलंय, कारण तुम्ही तुमच्या बापाने तुमच्यासाठी काय केलं नाही हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच सांगू शकता, दुसरं कोणीच नाही सांगू शकत. ती मुलगी जेव्हा लग्न जमतं ना, दादाला बाहेर बोलवते, बाळा अरे आपल्या तावडीला मुलगा बघायला आलाय आणि 3 लाख रुपये हुंडा मागताय, काय करूया. बाबा तुम्ही काळजी करू नका, आता थोड्या दिवसात मी नोकरीला लागेल, आपलं कर्ज सगळं मिटून जाईन, परंतु आपल्या तावडीचं लग्न ढोंगात करूया. अशा पद्धतीने म्हणतो. आपल्या मुलीचं लग्न ठरतं. लग्न ठरलेलं त्या लग्न ज्या दिवशी असतं त्या दिवशी तावडीला सांगतो, तावडे अगं तुला 2 दिवस परत देवादेवी आहे, दिवसभर धावपळ आहे, तू रात्रीची आता लवकर झोपून घे, आता लवकर झोपून घे, परत तुला 2 दिवस झोपायला भेटणार नाही, तावडे तू झोपून घे असं सांगतो. ताईला झोपायला लावतो आणि रात्रभर एकटाच उशीत तोंड घालून ढसढसा रडतोय का आता माझी तावडी गेल्यानंतर मला माझ्या औषधाची बॉटल कोण आणून देणार, माझी तावडी गेल्यानंतर माझ्या पाय कोण चोळणार. खरं सांगू दादा मला वाईट वाटतंय, माझी मुलगी मला आठवली या ठिकाणी. जेव्हा मी कीर्तनावरून जातो रात्रीचे 2 वाजो 3 वाजो साहेब, 3 जरी वाजले दरवाजा माझी मुलगी उघडते आणि माझ्या मुलीने उघडल्यानंतर पहिला पाण्याचा तांब्या भरून आणते आणि कपडे चेंज केल्यानंतर माझी मुलगी मला झोप लागेपर्यंत पायाला तेल लावते आणि हातपाय दाबत असते, हातपाय दाबत असते. ते निरपेक्ष प्रेम असतं बापाकडे. मला माझ्या बायकोचा एक वेळेस फोन येणार नाही, पण मुलगीचा फोन येतो आणि बाबा कुठे तुम्ही, जेवलात का, गोळ्या घेतल्यात का, का असतं हे. आणि हेच प्रेम मुलीला ओढवत असतं. ती मुलगी जेव्हा लग्न लागून निघते, लग्न लागल्यानंतर बापाला रडता येत नाही, धाय मोकलून रडत नाही, ती आई रडते. आणि जेव्हा तायडी लग्न लावून आपल्या लेकाकडे सासरी जाते, सासरी गेल्यानंतर ती जेव्हा परत माहेरी येते, माहेरी आल्यानंतर बाप तिला घ्यायला जातो, म्हातारा असतो आणि सांगतो, तावडे दिवाळीला आली ये, दिवाळीला आली, मुलाला सांगतो आपल्या तावडीला चांगली साडी घे, चांगली साडी घे. आणि ह्या बाप काही कमवत नाही, काही कमवत नाही, काही कमवत नसलेला बाप, कोणी पाहुणे आले का 10 रुपये दे, 20 रुपये दे, ते सगळे गोळा करून ठेवणारा बाप. माझी तावडी दिवाळीला येणार आहे बोलतो, तावडीची वाट बघत असतो. बाप काय करतो, त्या मुलाने साडी घेतलेली, त्या मुलाने घेतलेली साडी, तावडे साडी घेतली का ग, हो, दिवाळी आनंदाने साजरी करतो. आणि सांगू, जेव्हा मुलीला एसटी स्टँडला बसवून द्यायचं ना, तर तो मुलगा निघतो, तर त्या मुलाला सांगतो, बाळ्या तू येऊ नको, मी सोडतो तावडीला. का सांगतोय माहिती, का सांगतोय, बाप निघतो, पिशवी घेतो, एका हातात काठी टेकवत आपल्या तावडीची पिशवी घेऊन निघालाय. आठवा तुमचाही बाप तसाच आहे, तावडीची पिशवी घेऊन निघालाय. आणि तो बाप जेव्हा एसटी स्टँडला येतो, एसटी स्टँडला आल्यानंतर बटवा काढतो, बटव्यात साचलेले पैसे 200-300 रुपये असतील. तो तावडीला सांगतो, तावडे आता माझ्या हातात काही नाही ग, तुझ्या दादाच्या हातात आहे, पण हे 200 रुपये, हे जरा त्याने साडी बरोबर नाही घेतली मला माहिती आहे, तू हे 200 रुपये ठेव. तो बाप असतो. आणि एसटी आली, एसटी मध्ये बाप मुलाला त्या मुलीला चढवतो, सीट पकडतो, सीट पकडून त्या एसटी स्टँड, त्या एसटीच्या तिच्या सीटावरती तिची बॅग ठेवतो आणि निघायला पाय निघत नाही. एसटी उभी असते आणि त्या मुलीला बसवतो आणि बसवून खाली उतरायला कंडक्टर बेल वाजवतोय, तरीही हा परत रस्त्या दरवाजात जाऊन परत तावडीकडे मागे बघतो आणि ढसढसा रडायला लागतो. सांगू, तेव्हा फक्त एसटीतील तावडीच रडत नाही, परंतु अशा अनेक जणांना, जेवढ्यांना तावड्या आहेत ना, ते सगळे ढसढसा रडतात. सांगू पुढचं, आणखीन पुढे जाऊन सांगतो. एसटीतले रडतील याच्यात नवाल नाहीये, पण एसटी चालक जो ड्रायव्हर आहे ना, तोही रडायला लागतो आणि सांगतो, दादा अशीच माझ्याही मुलगी आहे, अशीच मलाही मुलगी आहे. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर आई वडिलांना विसरू नका. कारण बाबांनो, आज परिस्थिती गंभीर झाली. ज्या मातेनं, ज्या पित्यानं आपल्याला जन्म दिलाय,
त्यांनाच आपण विसरतोय. आणि कशाने तुम्हाला सुख प्राप्त होईल? जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर माता पितांची सेवा हेच महत्वाचं. खरं म्हणजे आजच्या कीर्तनातलं खरं लक्षण, खरं मूळ उद्देश हाच आहे का पुंडलिकासारखी तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची जेव्हा सेवा कराल तेव्हा तुम्हाला सुख नवे नव्हे तर ज्याच्याकडे सुख आहे तो पंढरीश पांडुरंग तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं कुटुंबच पंढरपूर झाल्यासारखं राहणार नाही. तुम्हाला हे कीर्तन कसे वाटले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.